नमस्कार, मी प्रज्ञा कर्जवकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आणि आता बातमी आहे ओबीसी एल्गार मेळाव्यासंदर्भात. पंढरपुरात आज ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे. मंत्री छगन भुजबळ आणि आमदार गोपीचंद पडळकरांची आज तोफ धडाडणार आहे. तर पंढरपुरात आज ओबीसी एल्गार मेळावा होतोय. मंत्री छगन भुजबळ या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. मंत्री छगन भुजबळ यावेळी काय बोलणार याकडे लक्ष लागणार आहे, कारण छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचं कित्येक दिवसापासून सत्र सुरू आहे. त्याचबरोबर टीका टिप्पणी सुरू आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला पाहायला मिळतोय. तर मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी मनोज जरांगे करताना दिसतायत आणि या मागणीवर ते ठाम आहेत. आणि ओबीसी आरक्षणाच्या बाजूने छगन भुजबळ हे उभे आहेत. खरं तर ओबीसी आरक्षण टिकावं यासाठी छगन भुजबळ प्रयत्न करताना दिसतायत. तर मनोज जरांगे यांच्यावरही सातत्याने त्यांच्याकडून टीका होताना दिसते. तर यालाच प्रत्युत्तर मनोज जरांगे ही देताना दिसतायत. तर पंढरपुरात आज ओबीसी एल्गार मेळावा आहे. मंत्री छगन भुजबळ आणि आमदार गोपीचंद पडळकरांची तोफ धडाडणार आहेत. छगन भुजबळ यावेळी काय बोलणार याकडे लक्ष असेल. आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी, पंढरपूरचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी. संकेत, पंढरपुरात आज ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कशा प्रकारे तयारी करण्यात येते आणि ओबीसी समर्थकांकडून म्हणजे ओबीसी समाजाकडून भुजबळांच्या समर्थकांकडून काय तयारी करण्यात येते? आणि दुसरं म्हणजे फलक लागण्यात आलेले आहेत, फलक लावण्यात आलेले आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला पाहायला मिळतो आणि या सर्व पार्श्वभूमीवर कशी तयारी होते? खरं तर आज पंढरपुरात होणाऱ्या ओबीसी मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे कालच पंढरपुरात दाखल झाले. आज सकाळी आमदार गोपीचंद पडळकर देखील दाखल झालेले. त्यासोबत प्रकाश शेंडगे असतील, विजय चौगुले असतील, अशा अनेक ओबीसी मातब्बर नेते या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आज नक्की छगन भुजबळ काय बोलणार? छगन भुजबळ हे परत एकदा मनोज जरांगेंवर टीका करतायत का? खरं तर याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ओबीसी मेळाव्यापूर्वीच काल वादाची खिणगी पंढरपुरात पडलेली पाहायला मिळाली. मराठा समाजानं छगन भुजबळ जर मनोज जरांगेंवर बोलले तर त्यांना चपलाचा हार भेट देण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यावर ओबीसी समाज देखील आक्रमक होता. ओबीसी समाजाने देखील मराठा समाजाला तोडीसतोड उत्तरही काल दिलं होतं. हे खरं तर नाट्यमय घडामोडी काल दिवसभरात घडल्यानंतर आज ओबीसी मेळावा पंढरपुरात होत आहे. मोठ्या प्रमाणावर ओबीसी मेळाव्यासाठी मैदान सज्ज करण्यात आलेलं आहे. सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात आली. आज दुपारी 4 वाजता ओबीसी मेळावा भरेल. साधारण 20 ते 25 हजार लोक या मेळाव्यासाठी येतील असा दावा स्थानिक आयोजकांचा आहे. आणि विशेष म्हणजे पंढरपुरात मेळावा होतोय. पंढरपुरात अनेक राजकीय मेळावे, अनेक आंदोलनांना वेगळी दिशा ही राज्यानं दिली, वेगळा निर्णय इथून झालाय. त्यामुळे आज देखील ओबीसी मेळाव्यामध्ये ओबीसीच्या आंदोलनाबाबत एक वेगळा निर्णय आणि वेगळी छाप या मेळाव्यातून पुढे जाईल असा दावा स्थानिक आयोजक करतात. संकेत, सातत्याने मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिकाधिक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणीही करताना दिसत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर संपूर्ण ओबीसी समाज पेटून उठलेला दिसतोय आणि याचंच समर्थन आता खरं तर सगळेच ओबीसी करताना दिसत आहेत की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण नको अशी भूमिका ओबीसींची आहे. तर हीच भूमिका घेऊन आता सर्वच ठिकाणी मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे. तर याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ ही सातत्याने मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना दिसतात, त्यांना इशारा देताना दिसतात. तर या संदर्भात ताजा तपशील. खरंच मनोज जरांगेंना सातत्यानं भुजबळांकडून टीका केली जाते. त्यांच्या जरांगेंकडून देखील या संदर्भात त्यांना प्रत्युत्तर वेळोवेळी दिले जाते. ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नक्की आज खरं तर ते काय बोलणार हा एक महत्वाचा भाग मानला जातोय. कारण 20 जानेवारीला मराठा समाजाकडून आणि ओबीसी समाजाकडून दोघांनीही मुंबईत आंदोलन केले. या मुंबईतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देखील पंढरपूरच्या बैठकीतून एक वेगळा नवी कुठली घोषणा किंवा नवा कुठली जाहीर घोषणा किंवा भूमिका भुजबळ आज जरांगेंच्या बाबतीत किंवा मराठा समाजाच्या बाबतीत मांडतील हे खरं तर पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 2 दिवसापूर्वी या मेळाव्याच्या तयारीसाठी आलेले आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक पुनरुच्चार केला होता की मराठा समाजाला जर आरक्षण पाहिजे असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याप्रमाणेच द्यावे लागेल. त्यांना ओबीसीतून आरक्षण हे मिळणार नाही. ओबीसी
त्यांना स्वतंत्र आरक्षणासाठी ओबीसी हे त्यांचं स्वागत करेल, पण ओबीसीतून आरक्षणासाठी कुठेतरी हा विरोध आहे आणि त्याच विरोधाची धार ही आजच्या मेळाव्यात देखील पाहायला मिळेल. संकेत असेच जोडलेले राहा, पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे. तर पंढरपुरात आज ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मंत्री छगन भुजबळ आणि आमदार गोपीचंद पडळकर या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. भुजबळ यावेळी काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष असेल.